वर्षानुवर्ष समर्पितपणे एकनिष्ठपणे कार्यकर्ता काम करत असतो. साहजिक आहे, पक्ष एकाच वेळेस सगळ्यांना न्याय देऊ शकत नाहीये. संताप होणं, कार्यकर्त्याचा अनावर होणं हे साहजिक आहे. आणि ऐका, मला बोलू द्या, मला बोलू द्या. अरे अरे मी 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 हे बघा भारतीय जनता पार्टीचा संस्कार आहे. मी 38 वर्ष झाले पक्षात काम करतो. वेळोवेळी हे बघा आपला संयम आणि खऱ्या अर्थानं संयम पाळणं, समजूतदारपणा घेणं आपल्या संस्कृतीत आहे. आपला खरं तर आपल्या सिद्धांतामध्ये आहे. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो तू जाऊ नको. अरे मी आहे ना, मी दिला ना तुला शब्द. मी शब्द दिला ना तुला. साहजिक आहे, पक्ष एकाच वेळेस सगळ्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं हा संतापाचा अनावर होणं हा साहजिक आहे. खूप चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांची संख्या 10 वर्षापासून काही कार्यकर्ते समर्पितपणे काम करते, खाली जातो समर्पितपणे काम करतात. आणि निश्चितपणे त्यांचा संताप अनावर होणे हा साहजिकच आहे. परंतु त्यांची समजूत काढायला मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी चाललोय. ज्यांना संधी देऊ शकला नाही पक्ष, त्या कार्यकर्त्याची आणि त्याच्या कुटुंबाची मनस्थितीची जाणीव मला आहे. कारण मी पण अशाच वार्डाच्या कार्यकर्त्यापासून महामंत्री झालेलो आहे पक्षाचं. नाही तिकीट कसं कट होतं? नाही हे बघा हे बघा एकाच तासात तिकीट कसं कट झालं? मला उत्तर द्या भाऊ. मला मी समजूत काढू शकतो. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकाच वेळेस पक्ष संधी देऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळं त्यांचा संताप होणं अनावर आहे. आणि मी त्यांची समजूत पूर्णपणे काढू शकतो. निश्चितपणे त्या कार्यकर्त्याला कुठं बसवायचं सरकार आहे. त्यामुळे सरकार असताना कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन बने या सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे. निश्चितपणे कार्यकर्त्याची समजूत काढू. कार्यकर्त्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे आहे. आणि निश्चितपणे सगळ्यांना एकाच वेळी संधी देणं अशक्य आहे. आणि त्यामुळे चला धन्यवाद.